आज संपूर्ण देशभरामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 135वी जयंती अतिशय मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते आहे. मी सध्या आहे ते रेणापूर शहरामध्ये रेणापूर सार्वजनिक उत्सव अध्यक्ष मंडळ यांनी ही सगळी जयंती साजरी केलेली आहे. इकडे जर बघितलात तर सकाळपासनं माझ्या मते 9, 9:30, 10च्या आसपासपासून हे सगळे इथं जे इथल्या नागरिकांना किंवा रेणापूरवासियांना किंवा भीमान्वियांना सगळ्यांना इथं अन्नदानाचा कार्यक्रम घेतलेला आहे. काल बघितलं तर त्यांनी पुतळ्याचं अनावरण आंबेडकर चौक रेणापूर या ठिकाणी केले. असे काही एकूण बरेचसे कार्यक्रम अध्यक्ष मंडळाने घेतलेले आहेत. नेमकी कार्यक्रमाची रूपरेषा कशी होती आणि या संकल्पना कशा सुचल्या त्या संदर्भामध्ये विचारणार आहोत. काय आपण अध्यक्ष मंडळ म्हणून फार स्तुत्य उपक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्त केला. काय उपक्रम होते? आम्ही महात्मा ज्योतिबा फुलेची 11 एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुलेची जयंती साजरी केली सर्वप्रथम. पुन्हा 13 एप्रिलला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकथित पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये 3 दिवसाची परमिशन घेऊन बसवलं आहे. कारण का आम्ही 13 तारीख 14 एप्रिलला अन्नदानाचा कार्यक्रम आणि 15 तारखेला स्पर्धा आणि 16 तारखेला डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेची मिरवणूक करणार आहेत. आणि कार्यक्रम करत असताना की आम्ही सगळे निवडत असताना की आम्ही अध्यक्ष मंडळ केलं. रेणापूर शहराचं अध्यक्ष मंडळ केले की आम्ही वैयक्तिक कुणाला अध्यक्ष उपाध्यक्ष कॅशियर अशा पद्धतीने कुणाच्या नियुक्ती केल्या जातात. रेणापूर शहराचं अध्यक्ष मंडळ करून गाव जेवण करण्याचा प्रयत्न आम्ही केला. हे पहिल्या सुरूच केला आहे. ह्याच्यापुढे आम्ही कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि सगळ्या आम्हाला गावाचं सहकार्य विशेष म्हणजे आमच्या रेणापूर तालुक्यातून असेल रेणापूर शहरातून असून सर्व व्यापाऱ्यानं सर्व काय दोस्त मित्रांनी सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे किंवा अशातल्या भाग नाही की एका व्यक्तीनं कुणी केलेलं आहे. हे गावकऱ्यानं केलेलं आहे. गावाच्या वतीनं जे अन्नदानाचा कार्यक्रम केलेला आहे. आणि ही जी प्रथा आहे परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची यावर्षी 135वी जयंती आम्ही साजराच केली. 36वी जयंती येणारी पुढल्या वर्षी नक्कीच ह्याच्यापेक्षा कशी एक करता येईल मोठी करता येईल हे प्रयत्न करणार आहे. आमचे स्वप्न आहे परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या भारतरत्न डॉक्टर आंबेडकर चौकामध्ये पूर्णकथित पुतळा बसविण्याचा मानस आहे आमचा. की आम्हाला जर नगरपंचायतनं आमच्या नगराध्यक्षांना सगळ्या नगरसेवकांना सहकार्य जर केलं येणाऱ्या 6 महिन्यात त्यांनी 2 वर्षाचा कालावधी दिलेत. 2 वर्षामध्ये आम्ही बसू प्रयत्न करू. तर होता होईल ते प्रयत्न आम्ही सगळीकडे जाणार आहे. पालकमंत्र्याकडे स्वतः जाणार आहे, आमदाराकडे जाणार आहे. सगळ्याचा सहकार्याच्या माध्यमातून आमचे पुतळा बसावा अशी सगळं गावकऱ्याची समस्त बौद्धवासी लोकांची आणि गावकऱ्याची मागणी आहे. विशेषतः रेणापूर तालुक्यामध्ये एकही पुतळा नाही. मी म्हणालो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचाच पुतळा नाही तर आमचा मानसिकता की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रेणापूरमध्ये झाला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं ज्या ठिकाणी चौक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बसस्टँडपाशी चौक आहे त्या ठिकाणी 1 गुंठा 2 गुंठे जागा जर नगरपंचायतनं घेतला तर नगरपंचायतने कालावधीचे 4 पैसे भरले तर आम्हाला जागाला मिळण्यासाठी सोपा उपयोग होणार आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळ्यासाठी देखील आम्ही अग्रेसर राहणार आहे. गाव ही एकोप आहे. गावामध्ये आमच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजा मानणारा वर्ग भरपूर आहे, आंबेडकरांना मानणारा वर्ग भरपूर आहे, महात्मा ज्योतिबा फुलेला मानणारा वर्ग आहे, अण्णाभाऊ साठे मानणारा वर्ग मोठा आहे. सर्व महापुरुषाचा जरी अध्यक्षाने म्हणले असं सर्व महापुरुषाचा पुतळा एका ठिकाणी बसणं अशक्य आहे. कारण का चौकामध्ये महापुरुषाचा पुतळा बसला तर गावाला शोभा येणार आहे. एका ठिकाणी बसल्यास शोभा येणार नाही. तरी पण आम्ही अध्यक्षाला उद्याच्या कालावधी जयंती संपल्यानंतर आम्ही अध्यक्षाला माजी नगराध्यक्षाला सगळ्या विनंती करणार आहे तुम्ही ही पाठपुरावा करावा आणि गावामध्ये परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा थाटामाटात पुढल्या वर्षीच्या जयंतीला हे दिसून आला पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा जे त्यांच्या वडिलांना स्वप्न बघितलं होतं माझ्या अध्यक्षानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या चौकाला मान्यता दिली त्याच अध्यक्षाच्या त्यांच्या मुलाने त्यांच्या नेतृत्वाखाली हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा बसावा ही बौद्धभाषेची आग्रहाची विनंती आहे त्यांना. रेणापूर तालुका बघितलं तर चळवळीचा तालुका म्हणून ओळखला जातो. एकत्र आणण्यामध्ये थोडंसं या जयंतीनिमित्तानं वेगळं पण दिसलं का थोडंसं? दिसलं ना. कारण बऱ्याच दिवसापासून आपण बघतोय शाहू फुले आंबेडकरला हा तालुका मानणाऱ्यापैकी आहे. जे रेणापुरात घडते ते देशात घडते. म्हणून हे पहिला पॉईंट आहे आमचा की ह्या वर्षीची जयंती आम्हाला वाटलं की हे गाव जयंती करायची. पण ठीक आहे आमचा प्रतिसादही चांगला आहे आम्हाला गावकऱ्याचा. पण येणारी जयंती गावकऱ्याच्या वतीने एक जयंती आंबेडकर जयंती असेल. एकच असेल आणि गावची जयंती असेल, भव्य दिव्य गावची जयंती असेल. केवळ बाबासाहेबांची नाही तर शिवाजी महाराज जयंतीसुद्धा गावची जयंती होईल. सगळ्या महापुरुषाच्या जयंत्या गाव जयंती आम्हाला करायच्या. त्या पद्धतीने आम्ही आमचे प्रयत्न चालू आहेत. बघितलं तर जयंत्या म्हटलं की आपण DJ असेल, डॉल्बी असेल असे अनेक उपक्रम राबवत असतो. पण असे काही त्या सगळ्या गोष्टीला आमचं मत नाही की ते सगळं ते बंद झालं पाहिजे. आम्ही त्या मताचे नाहीत.
पण त्या गोष्टीला कुठंतरी बाजूला सारता असे काही सार्वजनिक हिताचे कार्यक्रम जर जयंतीनिमित्त घेण्यात आले तर एक चांगला एक संदेश या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं नक्कीच जाईल. आत्ता ही 135वी जयंती आहे. आपण या अगोदर देखील एक बातमी केली की रेणापूर शहरामध्ये एक भव्य दिव्य असा पुनराकृती पुतळा जे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायमस्वरूपी उभा राहावा अशी मागणी इथल्या संपूर्ण समस्त बौद्धवासी असतील किंवा इथले भीम अनुयायी असतील किंवा इतर समाजातले देखील सगळे नागरिक असतील यांची मागणी आता पूर्ण होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. माझे सहकारी हर्ष शिंदेसह मी चंद्रकांत सूर्यवंशी, जनमंतक, रेणापूर.